जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 210. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. हे करुणानिधान रामा, आपल्या चरणी माझा अखंड चित्तलय व्हावा आणि माझा उद्धार करावा, या मागणीमध्येच जे काही वाट्याला येईल लौकिक जगतामध्ये ते सहज स्वीकारण्याची बुद्धी अनुस्यूत असते. महाराजांनी सांगितलं, कालच्याच प्रवचनात आहे, की असलं तर असू दे, नसलं तर नसू दे, या भावनेनं जो राहील त्याला खरं समाधान मिळेल, त्यानं खरं रामाला आपलंसं करून घेतलं असं जाणावं, असं महाराज सांगतात. कारण ज्या वेळेला आम्ही या जगातल्या सुखदुःखांचं निमित्त करून भगवंतापासून दूर जातो, त्यावेळी त्या सुखदुःखांमध्येच आमचं मन अडकून राहतं आणि तीच सुखदुःख संस्कार रूपानं आमच्या चित्तामध्ये वास करतात. अशा चित्ताचा लय प्रभुचरणी कसा व्हायचा? त्यामुळे आता यापुढचा जो कथाभाग श्रीरामचरितमानसमध्ये येणार आहे, आमच्या सीतामातेचा, तिच्या अपहरणाचा दुष्ट रावणानं केलेल्या, त्यामधून आम्हाला सीतामाता शिकवते की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर स्वामींची चरण घट्ट हृदयामध्ये असतील, त्यांचं अखंड चिंतन असेल, त्यांचं अखंड नामस्मरण असेल, तर कोणतंही संकट तुम्हाला तुमच्या पारमार्थिक स्थानापासून भ्रष्ट करण्याचं सामर्थ्य राखत नाही. त्यामुळे कुणीच तुमचा बुद्धिभेद करू शकत नाही. किंवा आम्हाला ती प्रत्यक्ष जगत जननी आहे, त्यामुळे ती आम्हाला शिकवते आहे की कसं कोणतंही दुःख भगवत नामाच्या सहाय्यानं, त्याच्या आधारानं, किंबहुना त्याचा आश्रय घेऊन कसं सहन करावं. तितिक्षा शिरोमणी आहे आमची सीतामाता. सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंता विलाप रहितम तितिक्षासा निगत्यते, असं म्हटलंय. जरी रामायणामध्ये अनेक वेगवेगळ्या रामायणांमधून इथंसुद्धा सीतामातेचा विलाप वर्णन केलेला असला, आणि अर्थातच तो खोटा आहे असं नाही, पण सीतामाता त्या दुर्दम्य शक्तीचं प्रतीक आहे, जी रावणासारख्या जगद्विख्यात दुष्टासमोर सुद्धा झुकली नाही. त्यामुळे तिचं हे स्वरूप ज्यानं अंतःकरणामध्ये घट्ट धरलं, त्यालाच तिच्या अंतःकरणामधली प्रभूंच्या चरणांची भक्ती ही सहजी प्राप्त होते. त्यामुळे हा पुढचा कथाभाग आमच्या आयुष्यातल्या कष्टांना, दुःखांना कसं सहन करावं आणि तदनुसार आमचं नामस्मरण, आमचं भगवंतांचं अनुसंधान कसं दिवसेंदिवस वर्धिष्णू होत गेलं पाहिजे, की भगवंतांना आम्हाला ह्या दुष्टचक्रातून सोडवल्याशिवाय समाधान वाटू नये. भगवंतांना वश करणारे जे भक्त असतात ते आम्हाला शिकवतात. सर्व सच्शिष्य या पठडीमध्ये मोडतात, पण त्या भक्तांना भगवंतांनी केवळ मला या दुःखातून सोडवावं एवढीच इच्छासुद्धा खरं तर नसते. त्या दुःखामध्ये सुद्धा मी जास्त भगवंतांचं स्मरण करू शकतोय ना, या भावनेमध्ये ते सुखी असतात, आनंदी असतात. त्यामुळे हा पुढचा कथाभाग या
असेल तर असो, नसेल तर नसो, पण भगवंतांचं स्मरण सदोदित माझ्या अंतःकरणात निवास करो, या मागणीनं तो चित्तलय साधण्यासाठी आहे. त्यामुळे आज तुलसीदास आम्हाला सांगतायत, आपण बघितलं की मारीच आता रावणाकडून मरण्यापेक्षा रामांच्या बाणानं मेलो तर बरं, या दृष्टीनं श्रीराम जिथं ज्या वनात राहतायत तिथं पोचतोय. त्याचं वर्णन तुलसीदास करतायत. म्हणाले, तेही बन निकट दसानन गयवू, तब मारीच कपट मृग भयवू, अति विचित्र कछु बरनि न जाई, कनक देह मनी रचित बनाई. रावण जिथं श्रीराम राहत होते त्या वनामध्ये पोहोचला, तेव्हाच मारीच्यानं रावणानं सांगितल्याप्रमाणे कपट वेश धारण केला, मृगाचा, हरणाचा वेश धारण केला. इतका अद्भुत होता तो वेश की त्याचं वर्णन करता येत नाही म्हणतात तुलसीदास. सोन्यासारखं शरीर, रत्नजडित असं शरीर मारीच्याचं होतं. आमच्या मातेनं हे हरिण बघितलं. सीता परम रुचिर मृग देखा, अंग अंग सुमनोहर बेशा, सुनहु देव रघुबीर कृपाला, एहि मृग करती सुंदर चाला, सत्यसंध प्रभु बधि करिएहि, आनहु चर्म कहती बैदेही, तब रघुपति जानत सब कारण, उठे हर्षि सुर काजु संवारन. पहा बरं, सीतामातेनं ते अतिशय सुंदर हरिण बघितलं. इतकं मनोहर होतं ते, त्याची कांती, अंगकांती फार सुंदर होती. आणि तिला, त्या हरणाला बघून माता म्हणू लागली, हे देवा, हे कृपाळू रघुवीरा, ऐका, या मृगाचं कातडं फारच सुंदर आहे. त्यामुळे पुढे म्हणाली की हे सत्यसंध प्रभू, याचं कातडं मला हवंय, त्यामुळे ते मला आणून द्यावं. आनहु चर्म कहती बैदेही. बरं का, तेव्हा रघुनाथ उठले. काय वर्णन केले तुलसीदासांनी, तब रघुपती जानत सब कारण, उठे हर्षि सुर काजू संवारन. संत सत्पुरुष, इथे भगवंत निस्वार्थतेची प्रतिमूर्ती असतात जे म्हटलं जातं. म्हणजे त्यांना स्वतःच्या स्वार्थाचं भानच नसतं. आम्हाला कुठं पोहोचायचं आहे ह्याचा हा, ज्याला आपण म्हणतो ना टॉल ऑर्डर, तसं आहे ते. की तुलसीदास म्हणतायत की आनंदानं उठले रघुनाथ. मारीच हा खोटा हरिण असल्याचं जाणूनही म्हटलंय, जानत सब कारण, तरीसुद्धा का आनंदानं उठले. उठे हर्षि सुर काजू संवारन. देवांचं कार्य सिद्ध करण्यासाठी आनंदाने रघुनाथ उठले. मृग बिलो की कटी परिकर बांधा, करतल चाप रुचिर सर सांधा, प्रभु लक्ष्मण ही कहा समुझाई, फिरत बिपिन निसिचर बहु भाई, सीता केरी करे हु रखवारी, बुद्धि विवेक बल समय बिचारी, प्रभु ही बिलो की चला मृग भाजी, धाये रामु सरासन साजी. तुलसीदास म्हणतायत, त्या हरणाला बघून श्रीरामांनी कटी परिकर बांधा, कंबर कसली, आपलं वस्त्र कमरेला बांधलं, हातात धनुष्य घेतलं आणि त्यावर दिव्य बाण चढवून प्रभू निघाले.
पण जाताना लक्ष्मणाला काय समजावून सांगितलं की हे बंधू, वनात खूप राक्षस फिरतायत तुला माहिती आहे, त्यामुळे तू तुझी विवेकबुद्धी जागृत ठेवून वेळ प्रसंग बघून सीतेचं रक्षण कर. बरं का. हे सांगितल्यानंतर मग प्रभू त्या हरिणाकडे वळले आणि प्रभूंना बघून हा मृगरूपी मारीच पळू लागला. धनुष्य सज्ज केलेले श्रीराम त्याच्या मागं धावले. आणि तुलसीदास वर्णन करतायत, निगमने तिसिव ध्यान न पावा, माया मृग पाछे शोधावा, कबहु निकट पुनि दूरी पराई, कबहु क प्रगटई कबहु छपाई. वेद सुद्धा ज्यांच्याविषयी नेती नेती म्हणतात आणि शिवांना सुद्धा ध्यानातही जे मिळत नाहीत, म्हणजे त्यांच्या दर्शनासाठी ध्यानामध्ये शिवभगवान सुद्धा जिथं आसुसलेले असतात, जे मनवाणीच्या पलीकडचे आहेत, असे श्रीराम या माया मृगामागे धावत होते. म्हणजे तुलसीदासांना एकंदर हे सांगायचं आहे की ही सर्व प्रभूंची लीला आहे. छाया सीता, तिथूनच आपण ह्या लीलेचा प्रारंभ बघितला. कारण ज्या सीता मातेनं आमच्या प्रभू श्रीरामांबरोबर राहण्यासाठी अयोध्येसारखं राज्य, तिथलं सुख, तिथलं वैभव याकडं एका क्षणात पाठ फिरवली, आनंदानं पाठ फिरवली, ती सीता माता त्या हरणाच्या कातड्यासाठी आसुसलेली असू शकते का? हा इतका सरळ काय म्हणायचं पॉइंटर आहे की ही केवळ आणि केवळ प्रभूंची लीला होती. सुरांच्या संरक्षणासाठी, त्यांना दुःखातून निवारण्यासाठी ही भगवंत भगवतीनं रचलेली लीला होती. आणि त्यामुळे म्हणतायत की असे मायाधीश श्रीराम त्या मायेनं बनलेल्या मृगामागे धावतायत. तो कधी जवळ येई तर कधी दूर पळायचा, कधी प्रकट दिसायचा तर कधी लपून राहायचा. अशा रीतीनं दोघे एक जणू एकमेकांशी छल करतायत, नाही का. म्हणतात तुलसीदास, प्रगटत दूरत करत छल भूरी, एही विधी प्रभु ही गयवु लई दूरी, तब तकी राम कठिन सर मारा, धरनी परेऊ करी घोर पुकारा, लक्ष्मण कर प्रथम ही लई नामा, पाछे सुमिरेसी मन महु रामा, प्राण तजत प्रगटेसी निज देहा, सुमिरेसी रामु समेत स्नेहा, अंतर प्रेम तासु पहिचाना, मुनि दुर्लभ गती दीन्ही सुजाना. काय खरंच. अशा रीतीनं म्हणतात तुलसीदास, कधी दिसायचा कधी लपायचा, असं कपट करत तो प्रभूंना खूप दूर घेऊन गेला. तेव्हा श्रीरामांनी नेम धरून आपला तीक्ष्ण शर बाण मारला आणि तो लागताच हा किंचाळून खाली पडला. प्रथम त्यानं लक्ष्मणाचं नाव घेऊन धावा केला. बरं का, आपल्याला माहिती आहे ना, हा लक्ष्मणा असं तो ओरडला. आणि मग म्हणतायत तुलसीदास की त्यानं श्रीरामांचं स्मरण केलं आणि प्राणत्याग करताना आपलं खरं राक्षस रूप प्रकट केलं आणि प्रेमानं श्रीरामांचं स्मरण केलं. सुमिरेसी राम समेत स्नेहा, फार महत्त्व आहे पहा. नुसतं स्मरण केलं नाही, स्नेहासहित स्मरण केलं. आणि सर्वज्ञ अंतर्यामी श्रीरामांनी त्याच्या मनातलं प्रेम बघून त्याला मुनींनाही दुर्लभ असलेली आपल्या परमपदाची गती दिली. अशा रीतीनं मारीच वध झाला. आणि मग विपुल सुमन सुर बरशही गावही प्रभु गुण गाथ,
निज पद दीन असुर कहू दीन बंधु रघुनाथ. देव फुलं उधळत होते आणि प्रभूंची स्तुती करत होते की रघुनाथ असे दीनबंधू आहेत ज्यांनी असुरालाही आपलं परमपद दिलं. आपण फक्त खरोखर ह्या करुणेबद्दल वाचून त्याबद्दल धन्यता प्रेम अंतःकरणामध्ये जपू शकतो. ती स्थिती कळणं हे खरोखर काय म्हणायचं अशक्य आहे, जोवर त्या स्थितीला आम्ही सद्गुरु कृपेनं जात नाही. ज्याला आपण म्हणतो की प्रत्येकाच्या हृदयाचा थांग ज्यांना माहिती आहे तेच भगवंत किंवा सद्गुरू त्या भावानुसार त्याला गती देऊ शकतात. त्यानं बाहेर काय केलं आहे याला त्यांच्या दृष्टीनं काहीही महत्त्व नसतं. जो मारायला आला आहे त्याला परमपद प्रभूंनी किती जणांना दिलं हे आपण बघतोय, राक्षसांना. त्यामुळे तो अंतकाळचा भाव, अंतकाळची अंतरंग स्थिती, अंतकाळचं प्रभू स्मरण याला किती महत्त्व आहे हेच पुन्हा एकदा गीतेसारखंच इथे रामायणात प्रभूंनी दाखवून दिलं. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम जे सांगितलं तेच ह्या सर्व राक्षसांनी सुद्धा केलं, कारण त्यांचं निजस्वरूप शेवटी तेच आहे. राक्षसांच्याही अंतर्यामी तेच प्रभू सदोदित विराजमान आहेत. त्यामुळे त्या स्वरूपाचं ज्ञान प्रत्यक्ष भगवंत समोर असल्यामुळे त्यांना कळलेलं होतं, त्यांच्या कृपेनं जाणवलेलं होतं, दिसलेलं होतं. त्यामुळे त्यांना ते परमपद मिळालं. आणि मारीच वधानंतर खलबधी तुरत फिरे रघुबीरा, सोह चाप कर कटितुणीरा, आरत गिरा सुनी जब सीता, कहलछि मन सन परमस भीता. त्या दुष्ट मारीच्याला मारून म्हणतायत रघुनाथ लगेच परतले. त्यांच्या हातामध्ये धनुष्य होतं, कमरेला भाता शोभून दिसत होता. पण इकडे मरताना मारीच्यानं पहिल्यांदा जसं रावणानं पढवलेलं होतं त्याला, त्याप्रमाणे हा लक्ष्मणा असा जो ध्वनी काढलेला होता ते सीतेनं ऐकलेलं होतं. आणि जेव्हा ती दुःखपूर्ण वाणी ऐकली तेव्हा ती अत्यंत घाबरली आणि लक्ष्मणाला म्हणू लागली, जाहु बेगी संकट अति भ्राता, लक्ष्मण बिहसी कहा सुनु माता, भ्रुकुटी बिलास सृष्टि लय होई, सपने हु संकट परई की सोई. सीता म्हणते लक्ष्मणाला, ताबडतोब जा, तुझे भाऊ संकटात आहेत. आणि लक्ष्मण हसून म्हणतोय, हे माते, ज्यांच्या भ्रुकुटीच्या भुवईच्या नुसत्या इशाऱ्यावर सबंध सृष्टीचा विनाश होतो, असे श्रीराम कधी स्वप्नात तरी संकटात पडू शकतात का? लक्ष्मण ओळखतो श्रीरामांना. हा एक भाव यामधून. आणि दुसरं हे की ही भगवंत भगवतीची लीला लक्ष्मणाला माहीत नाही, जे आम्हाला भगवान भोलेनाथांनी सांगितलं आधीच्या भागामध्ये, की ही छाया सीता लीला लक्ष्मणाला सुद्धा कळली नाही. ती प्रभूंनी एकांतात सीतामातेला सांगितलेली लीला होती. त्यामुळे सुद्धा इथे लक्ष्मण, आणि त्याचा तो खरा भाव आहे की प्रभूंवर संकट येणं शक्यच नाही. त्यामुळे हे माते, किती सुंदर आहे पहा, भ्रुकुटी बिलास सृष्टीलय होई, ज्यांच्या भुवईच्या एका इशाऱ्यावर सृष्टीचा लय होतो ते संकटात पडू शकतात का? पण
त्या क्षणी त्या मायेमध्ये ही सीता मातासुद्धा कशी बोलती आहे ह्याचं वर्णन तुलसीदास करतायत. मरम बचन जब सीता बोला, हरि प्रेरित लक्ष्मण मन डोला, बनदिसी देव सौंपी सब काहू, चले जहाँ रावण ससी राहू. हे लक्ष्मणानं सांगितल्यावर सीता त्याच्या मनाला बोचेल असे बोल बोलू लागली. याचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये इतकं भयंकर केलं आहे वाल्मिकींनी की ते वाचवत नाही. पण त्यामधून एक स्पष्ट होतं की सीता माता हे आम्हाला शिकवण्यासाठी करते आहे, शिकवते आहे की मायेच्या अधीन होऊन आम्ही कुणालाही, कितीही जवळची व्यक्ती असली तरी किती कटुवचनं बोलू शकतो. मनामध्ये तो भाव नसतो, पण त्या मायेच्या तडाख्यात मनबुद्धी इतके अडकलेले असतात की समोर कोण आहे याचं भान सुद्धा न राहता मुखातून वाईट शब्द बाहेर पडतात. तो अंतरातला भाव शुद्ध असला तरी सुद्धा मुखातून अशुद्ध वाणी प्रकट होते आणि त्याचा परिणाम भोगावा लागतो. का आम्हाला महाराज सांगतात कुणाचंही अंतःकरण दुखू नका. मी जन्मभर एकच पाळलं म्हणाले ना महाराज, मी कधीच कुणाचं अंतःकरण दुखावलं नाही. याचं कारण, त्यामागे अनेक कारणं आहेत. एक मुख्य कारण महाराज जे आम्हाला सांगतात की मन ही भगवंतांची विभूती आहे, त्यामुळे जेव्हा आपण मन दुखवतो तेव्हा आपण भगवंताला दुखवतो. हा एक भाव. दुसरे महाराजांचे त्याच्यामागे अनेक कारणं असतातच नेहमी, की व्यक्ती कितीही कशीही वागली तरी अंतरातला तो शुद्ध भाव बघावा, तरच आम्ही अभ्यासानं सगळीकडे भगवंत बघू शकतो. आणि मग आमच्या साधनेमध्ये जे विक्षेप येतात, जे आम्हीच बोलल्यानं आमच्या साधनेच्या आड येत असतं. आपल्या प्रत्येकाला हा अनुभव आहे. ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीचं अंतःकरण दुखावतो त्यावेळेला, त्या दिवशी म्हणा हवं तर, साधन व्यवस्थित होतं का, नाम व्यवस्थित होतं का, नामामध्ये आनंद मिळतो का, शक्यच नसतं ते. कारण आमची एकतर शक्ती त्या बोलण्याद्वारे खर्च होते आणि दुसरं म्हणजे आत्मरूपानं ती कोणतीही व्यक्ती आणि आपण एकच असल्यामुळे त्याच्या अंतःकरणाला चिमटा बसला की तो चिमटा आपल्याही अंतःकरणाला बसतोच आणि त्याचा परिणाम भोगावा लागतो. महाराजांचं सांगणं खूप दूरदृष्टीचं असतं. कोणत्याही कर्मबंधनात आम्ही अडकू नये यासाठी असतं. आणि तेच आम्हाला सीतामाता इथे जणू स्वतः करून ते आम्हाला उदाहरणानं दाखवते की पहा कसं मायेमध्ये अडकू शकतो आपण, कुणीही कसं मायेमध्ये अडकू शकतो. इथे त्यांची ही लीला आहे, पण लीलेमधून ती आम्हाला शिकवण आहे. त्यामुळे सीता मनाला बोचणारं बोलू लागली तेव्हा भगवत प्रेरणेनं, बरं का, हरी प्रेरित लक्ष्मण मन डोला. जो पृथ्वीचा भार सहन करतो तो शेषावतार लक्ष्मण, त्याचं मन विचलित होऊ शकेल का? पण हरिप्रेरणा आहे ना, त्यामुळे म्हणतात लक्ष्मणाचं मनसुद्धा अस्थिर झालं आणि मग तो सीतेला वनदेवता आणि दिशा देवतांच्या भरवशावर सोडून निघाला. आणि कुठे गेला? चले जहाँ रावण ससी राहू. रावणरूपी चंद्राला ग्रासणारे राहू रूप श्रीराम जिथे आहेत तिकडे तो निघाला. आणि जेव्हा लक्ष्मण निघून गेला तेव्हा रावणाचं फावलं.
सून बीच 10 कंधर देखा, आवा निकट जति के बेशार, जाके डर सुर असुर डराही, निसिन नीद दिन अन्न न खाही. आता जवळ कुणी नाही. सीतेच्या ही संधी बघून रावण यतिवेशामध्ये, संन्यासी वेशामध्ये सीतेजवळ आला. कसा होता तो ते सांगतायत तुलसीदास, की अशी भीती, भय होतं रावणाचं सगळीकडे, की देव आणि दैत्यसुद्धा इतके घाबरायचे त्याला, की रात्री झोप यायची नाही त्यांना आणि दिवसा पोटभर जेवण जायचं नाही. इतकं भय रावणाबद्दल सर्वांनाच वाटायचं. आणि असा रावण प्रत्यक्ष भगवती सीता मातेचं हरण करायला आलाय, त्यामुळे त्याची अवस्था कशी झाली आहे ह्याचं वर्णन तुलसीदास करतायत आता. म्हणजे कितीही दुष्ट कपटी मनुष्य असला तरी तो जेव्हा एका सत अंशाच्या जवळ येतो, निकट येतो, त्यावेळेला त्याच्या अंगीचं बल कसं नष्ट होतं त्याचं वर्णन आहे. म्हणाले, सोदससी सस्वान की नाई, इतउत चितई चला भडिहाई, इमी कुपंथ पग देत खगेसार, रहन तेजतन बुद्धिबल लेसार. असा रावण, ज्याला सर्वजण घाबरायचे, तो जणू स्वान की नाही, एखाद्या घाबरलेल्या कुत्र्याप्रमाणे इकडे तिकडे बघत चोरी करायला निघाला. आणि काकभुशुंडी सांगतायत आता आम्हाला, की हे गरुडा, अशा प्रकारे कुमार्गावर पाऊल ठेवलं रे ठेवलं, की शरीरामध्ये तेज, बुद्धी आणि बळ यांचा लवलेश सुद्धा उरत नाही. कुमार्गावर काय होतं हे काकभुशुंडी इथं वर्णन करतात. आणि हे झाल्यानंतर नाना विधी करी कथा सुहाई, राजनीती भय प्रीति देखाई, कह सीता सुनु जति गोसाई, बोले हो बचन दुष्ट की नाही. रावणानं, म्हणतात तुलसीदास, अनेक प्रकारच्या गोष्टी रचून सीतेला सांगायला सुरुवात केली. राजनीतीचं प्रेम दाखवलं, भय दाखवलं, स्वतःबद्दल प्रेम दाखवलं, तिच्याबद्दल प्रेम दाखवलं. आणि हे ऐकल्यावर सीतामाता म्हणतीये, हे संन्याशा, तू तर दुष्टासारखं बोलतोयस. इथे तुलसीदासांनी तो भिक्षेचा प्रसंग वगैरे घातलेलाच नाही. त्यांनी रावण आला आणि त्यांनी सीतेला स्वतःला वश हो अशी आजीजी करून त्याप्रमाणे गोष्टी सांगायला सुरुवात केली, असंच वर्णन इथे तुलसी रामायणामध्ये केलेलं आहे. आणि जेव्हा सीतेला समजलं की हा काहीतरी दुष्टासारखं बोलतोय, माझ्याबद्दल प्रेम दाखवतोय, ते तिला रुचलं नाही स्वाभाविकपणे. त्यामुळे जेव्हा ती म्हणाली तेव्हा मात्र, तब रावण निज रूप देखावा, भईस भय जब नाव सुनावा, कह सीता धरि धीर जुगाढ़ा, आई गयवु प्रभु रहुखल ठाढ़ा, जिमि हरि बधु ही शुद्ध त्रस चाहा, भयसी काल बस निसिचर नाहा, सुनत बचन दससी सरिसाना, मन महु चरण बंदी सुख माना. तेव्हा रावणानं आपलं खरं रूप दाखवलं, राक्षस रूप दाखवलं आणि आपलं नाव सांगितलं. जेव्हा नाव ऐकलं तेव्हा मात्र सीता भयभीत झाली, पण तरी मोठ्या धीरानं म्हणाली, दुष्टा तू थांब, आलेच माझे प्रभू. आई गयवू प्रभू रहू खल ठाडा, येत आहेत माझे प्रभू, थांब. आणि जेव्हा रावणानं
सीतेबद्दल प्रेम दाखवायला सुरुवात केली तेव्हा मात्र सीता क्षुब्ध झाली आणि म्हणतीये, जिमी हरिबधू ही क्षुद्र सस चाहा. सिंहिणीची अभिलाषा तुच्छ सशाला वाटते, त्याप्रमाणे हे राक्षसा तू माझी इच्छा धरल्यानं काळाला वश झालायस. म्हणजे तुझा प्राण आता राहू शकत नाही. हे ऐकून रावणाला क्रोध आला. पण तुलसीदास आम्हाला इथं सांगतात की तरीसुद्धा मनमहू चरण बंदी सुखमाना. मनात त्यानं सीतेच्या चरणांना वंदन करून आनंद मानला. आपण बघितलं तुलसीदासांनी अगोदरसुद्धा आम्हाला रावणाच्या हृदयातला भाव सांगितला. यामध्ये मुख्यतः खरं सांगायचं तर तुलसीदासांच्या अंतःकरणातलं आपल्या आईच्या प्रती, आपल्या सीतामातेच्या प्रती असलेलं प्रेम आहे. त्या प्रेमापोटी त्यांना कुणीही आपल्या मातेवर बोट दाखवलेलं, तिच्याबद्दल काही चुकीची भावना केलेलं हे भक्ताच्या अंतःकरणाला सहनच होऊ शकत नाही. तुलसी रामायणामध्ये ठायी ठायी याचं प्रत्यंतर आहे, अगदी उत्तरकांडापर्यंत. त्यामुळे तुलसीदास आम्हाला सांगतात की रावणानं माता समजून तिच्या चरणांना वंदन केलं, पण लौकिकदृष्ट्या मात्र तो क्रोधित झाला. हे समजणं थोडंसं अवघड जातं. म्हणूनच त्याची लिंक जी आहे ती आपण भक्ताच्या अंतःकरणाशी लावणं जास्त संयुक्तिक ठरतं. म्हणजेच तुलसीदासांच्या अंतःकरणातल्या शुद्ध भावनेशी करणं जास्त संयुक्तिक ठरतं. त्यामुळे पुढे जेव्हा हा क्रोधित रावण त्यानं पुढं काय केलं, क्रोधवंत तब रावण लीन्ही सिरथ बैठाई, चला गगन पथ आतुर भयरथ हाकी न जाई. रागारागानं रावणानं सीतेला रथात बसवलं आणि घाईघाईनं आकाशमार्गानं निघाला. पण म्हणतायत भयामुळं रथ हाकता येत नव्हता त्याला. जसं काकभूषुंडींनी सांगितलं ना की न रह तेज तन बुद्धी बल लेसा. लेश मात्र बळ उरत नाही जेव्हा कुमार्गावर पाऊल ठेवतो. हा तर कुमार्गीच आहे लौकिकदृष्ट्या, त्यामुळे सुद्धा पण तरीसुद्धा प्रत्यक्ष भगवतीला रथामध्ये बसवून हरण करून घेऊन जाताना त्याला भय वाटलं नाही तर नवल. त्यामुळे त्या भीतीनं त्याला रथसुद्धा हाकता येत नाही आहे. आणि आता सीतामाता, हा जग एक बीर रघुराया, केही अपराध बिसारे हुदाया. आरती हरन सरन सुखदायक, हा रघुकुल सरोज दीन नायक. हालछि मन तुम्हार नहीं दोसा, सो फलु पायऊ कीन्ह्यु रोसा. विविध बिलाप करति बेदेही, भूरि कृपा प्रभु दूरि स्नेही. विपति मोरी को प्रभु ही सुनावा, पुरोड़ा सचह रास भखावा. सीता कई बिलाप सुनि भारी, भये चराचर जीव दुखारी. रथामध्ये आकाशमार्गानं जाताना सीता माता विलाप करतीये की हे अद्वितीय वीर रघुनाथा रामराया, कोणत्या अपराधासाठी तुम्ही माझ्यावरची दया विसरलात. दुःख हरण आहात तुम्ही, शरणागताला सुख देणारे आहात. हे रघुकुलरूपी कमळाचे सूर्य, का बरं तुम्ही मला विसरलात. कोणत्या अपराधाची शिक्षा तुम्ही मला देताय. हे लक्ष्मणा, तुझा दोष नाही. मी तुझ्यावर क्रोध केला, त्याचंच हे फल मला मिळालंय. अशा रीतीनं आमची माता अनेक प्रकारानं विलाप करतीये की इतकी मोठी प्रभूंची कृपा आहे, पण असे माझे प्रेमळ प्रभू खूप दूर राहिले, खूप दूर आले मी.
या भावनेनं विलाप करतीये आणि म्हणतीये की प्रभूंना माझ्यावरचं हे संकट कोण बरं सांगेल. यज्ञातला हवीरभाग जणू गाढव खाऊ बघतंय. अशा वेळेला माझी ही विपत्ती माझ्यावर आलेली कोण माझ्या प्रभूंना सांगेल. असा हा सीतेचा विलाप ऐकून चराचर जीव समस्त दुःखी झाले. आणि अशा वेळी सीतामातेच्या सहाय्याला कोण आलं. त्या गीधराज जटायूची गोष्ट आता यापुढे येते. कसा त्यानं आटोकाट आपल्या या पुत्रीचा बचाव करण्यासाठी प्रयत्न केला आणि तरीसुद्धा पुढे काय घडलं, रावणानं कुठं नेलं सीतेला, हा संबंध कथा भाग तुलसीदास पुढच्या भागात सांगतील. जसं म्हटलं तसं या भागामध्ये माया कोणत्या रूपामध्ये आपल्यासमोर उभी ठाकू शकते, साधनेच्या कोणत्या स्तरापर्यंत आम्हाला माया त्रास देऊ शकते, कोणत्या स्तराहून आम्हाला भ्रष्ट करू शकते, कोणत्या वेशामध्ये ती येऊ शकते, हे सांगता येत नाही. महाराज जे म्हणाले, परमार्थ म्हणजे अखंड सावधानता. ही सावधानता ज्यानं अंगी बाणवली त्यालाच या मायेवर विजय मिळवता येतो, केवळ त्या मायाधीशाच्या सहाय्यानं. त्यामुळे एक प्रभूंचे चरण ज्यानं घट्ट धरून ठेवले, एका सद्गुरूंचे चरण प्रभुरूप मानून ज्यानं घट्ट धरून ठेवले, त्यालाच सद्गुरू या मायेच्या तडाख्यातून वाचवतात. आणि या मायेच्या तडाख्यातून जो सही सलामत वाचला तोच शेवटापर्यंत पोहोचू शकतो. महाराज म्हणाले ना की शेवटपर्यंत पोहोचला तरच फायदा. म्हणजेच काय की पूर्णपणे प्रभूचरणी पोहोचला आणि निमाला, जे समर्थाने सांगितलं ना, निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असं दास्यत्व आमच्या अंगी बाणावं आणि आम्ही कोणत्याही प्रकारच्या मायेच्या प्रलोभनाला बळी पडू नये, हीच प्रार्थना सद्गुरुनाथांच्या चरणी करूया. आणि बाकीचा भाग पुढच्या वेळेस बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.